नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्याची इच्छा तर होत नाही, पण कसं आहे सध्या देशामध्ये काय चाललं हे लोकांना कळणं गरजेचं आहे. जे काही कोलकात्यामध्ये जे काही प्रकरण घडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बदलापूरमधील प्रकरण घडले ह्याविषयी तुम्हाला तर माहितच आहे. पण सध्या जे काही हे दोन प्रकरण ताजे असताना म्हणजे जे काही कोलकात्यामध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर म्हणजे रेप करून तिची हत्या करण्यात आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये जे काही दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला, ह्या घटना ताज्या असतानाच तिसरी घटना म्हणजे एक 10वीतील विद्यार्थ्यांनी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ट्युशन कंप्लीट करून ती घरी येत असताना तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय. नंतर बलात्कार करून तिला एका म्हणजे रस्त्याच्या कडेला तिला बेशुद्ध अवस्थेमध्ये फेकून दिले. नंतर तेथील लोकांनी पाहिल्यानंतर ही म्हणजे गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची निदर्शने चालू आहेत, लोक रस्त्यावर उतरले आहेत, लोक आंदोलन करत आहेत. नक्की ही घटना कुठे घडली तर ही घटना घडली जे काय आपले आसाम राज्य आहे त्या आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. ही एक काळेमाप असणारी घटना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय सातारा आहे त्या साताऱ्यामध्ये एक महिला म्हणजे वृद्धाश्रमच्या नावाखाली एक व्यवसायाचा धंदा चालवत होती. त्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांना जे काय अनाथ मुले असतात किंवा जे काय अनाथ महिला असतात त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटेल की ही नक्की माहिती समोर कशी आली. त्या ठिकाणी जी काही एक महिला होती ती कशी बाहेर पडली आणि नंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर ही गोष्ट बाहेर आली आहे. तर अशा प्रकारचा म्हणजे त्या ठिकाणी धंदा चालू होता. तर तुम्ही विचार करू शकता की सध्या देशामध्ये महिलांची काय परिस्थिती आहे किंवा काय स्थिती आहे. आज देशाला 78 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून, पण खरंच आपल्या देशातील महिला खरंच स्वतंत्र झाले का किंवा खरंच आपल्या देशातील महिलाला स्वातंत्र्य भेटले आहे का? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जर देशातील किंवा राज्यातील जे काही महिलांवर होणारे अत्याचार आहेत ते थांबवायचे असतील तर कडक कायदे करणे गरजेचे आहे. फक्त कायदे करणेच गरजेचे नाही, त्या कायद्यांची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी सुद्धा करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सध्या जी काही आपली न्यायव्यवस्था आहे ती सध्या संत गतीने म्हणजे चालते. म्हणजेच की न्यायालयामध्ये एखादी व्यक्ती दोषी म्हणजे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला शिक्षा दिली जात नाही. तुम्ही बघू शकता जे काही 2012 मध्ये निर्भया जे काय कांड घडलंय किंवा जे काय केस घडले त्या दोषींना 2020 मध्ये फाशी देण्यात आली. जे काय कोपरी प्रकरण घडलं त्या दोषींना सुद्धा अजून सुद्धा म्हणजे शिक्षा झाली नाही. तर तुम्ही विचार करू शकता सध्या जे काही खरंच अशा जे काही महिलांवर अत्याचार होतात त्यांना खरंच लवकरात लवकर न्याय मिळतो का? आणि कसं आहे उशिरा न्याय मिळणे म्हणजे न्याय न मिळण्यासारखे आहे. तर हे कुठेतरी विचार करणे गरजेचं आहे. NCRB नुसार म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आहे ह्यानुसार आपल्या देशातील जे काही महिला आहेत त्या म्हणजे प्रत्येक वर्षाला 31,000 महिलांवर रेप केला जातो. आणि हे जे काय प्रमाण आहे म्हणजे जे काही चालू सरकार आहे त्या चालू सरकारच्या काळामध्ये हे प्रमाण 4% वाढलं आहे. म्हणजेच आपल्या देशातील म्हणजे प्रत्येक 16 मिनिटाला एका महिलेवर रेप केला जातो. आणि सर्वात जे काय आपल्या देशातील राज्य आहे म्हणजे महिलांवर होणारे जे काय अत्याचार आहेत ते अत्याचार म्हणजे होणारे एक नंबरचं राज्य आहे म्हणजे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर सर्वात जास्त अत्याचार हे होत असतात. तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.